भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनवणी मणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि का रुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचोनिया तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण मनवणी मणी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचे या ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगरनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाजे चतुरनाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माहे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माझे दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नवन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे विठ्ठला भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मणी समाधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे। तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित स्वर्गीय भगवानराव मंगळ्या पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांनीच एकदा मला त्यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ स्वर्गीय मंजुळाबाई त्यानिमित्ताने इथे आणलेलं होतं। त्याच्यानंतर त्यांचे वडीलही 1 महिन्यानेच गेले मंगळ्याजी पवार। फार मोठा दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर कोसळला। त्यांचे सुपुत्र महेश भाऊ, त्यांचे सुपुत्र आरुष आणि आरव, महेश भाऊचे चुलते शांतारामजी आणि विश्रामजी आणि त्यांचाही परिवार, महेश भाऊची आई आशाबाई, या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे दिलीपरावजी फडके यांनी मला परिवाराच्या वतीनं निमंत्रण दिलं। म्हणून पुन्हा एकदा 2 महिन्यांनी तुम्हा सर्व भाविकांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित आमच्या आवडीचे मृदंगाचार्य मधु महाराज डोंगरे तुम्हालाही नमस्कार। हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार। बिडकर बाबा बऱ्याच वर्षांनी भेट झाली, तुम्हालाही नमस्कार। नामदेवराव आता ज्यांनी चाल म्हटली ते गायनाचार्य, सर्व टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, भालदार, चोपदार, छोटे छोटे सर्व साधक तिथपर्यंत या सर्व टाळकरी मंडळीला एकदा नमस्कार करतो। आवर्जून माझं कीर्तन न चुकवणारे ब्रह्म विष्णू महेश, तुम्हाला नसल माहिती ते एकनाथ महाराज कोष्टी थोर मृदंगाचार्य, त्यांच्यावर जेवढं प्रेम तेवढंच माझ्यावरही आहे। आळंदीला आले की मी सांगत असतो, हक्कानी गाडी इथं लावायची, बंगला तुमचा आहे, तिथे राहायचं, जेवायचं।
आणि तोही धर्म ते पाळतात. अनंतराव पाटील, रामचंद्र पाटील, रमेश पाटील, त्यांच्यासोबत आलेले पुन्हा दुसरेही पाटील. पण हे तिघं कधी गैरहजर न राहणार आहे. म्हणून इकडे आलो की मी विचारणार 3 पाटील कुठे? हजर आहे. दिलीपरावजी फडकेचे बंधू अनंतराव आले ना? आहे माझं लक्ष. सासरे आले का गोंधळी? आहे. बरं झालं बोट दाखवलं ते बरं झालं. त्यांना म्हटलं नवरात्राचा कार्यक्रम आहे, तिकडे गोंधळी सोडून इकडे कसे आले? ते म्हणले आमचं आडनाव गोंधळी आहे. बरं ठीक आहे, आपला जास्त परिचयाचं बोलणं आहे. हां, मला सगळ्यांची नावं माहिती नाही, पण तुमच्याबद्दल मला पांडुरंगासारखा माऊलीसारखा आदर आहे. तुम्हाला साक्षात पांडुरंग समजून पुन्हा नमस्कार करतो. माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, पवार परिवाराचे नाते गोते तर आहे. पण त्यांनी खूप व्यवस्था केली या प्रतिकूल वातावरणामध्ये. आणि 1 नंबर साऊंड सिस्टीम कोणाची आहे मला माहिती नाही, पण 1 नंबर आहे. हां, त्यालाही नमस्कार. आता त्यांनी माघार घेतल्यासारखं दिसतंय. वर पाहू आपण. विठ्ठल विठ्ठल. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. कोणी असू द्या, उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं. मरण हे ठरलेलं आहे. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची नोंद आहे. आपण क्षणाक्षणाला मृत्यूकडे जात आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त हा नैसर्गिक घटना आहे. त्याच्याबद्दल कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. तो वेळेवर सूर्योदय होतो आणि 6:45ला मावळतो. त्याचं काही वाईट वाटत नाही. वाईट या गोष्टीचं आहे, भगवान रावचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. लक्षात ठेवा. ते काही जाण्याचे दिवस आहे का त्यांचे? पिकलेलं पान गळून पडत असतं आणि तेव्हा त्या पानाकडे पाहू पाहू झाड हसतं. हे नीट ऐका मी काय सांगतो. संवाद साधा आहे. जमिनीवर पडलेलं पिकलेलं पान संतोषराव, झाड हसू लागलं आणि पान रडू लागलं. झाडाने विचारलं, पाना का रडतो रे बाबा? रडून सांगितलं, पत्ता कहे सुन वृक्ष राय, सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तुम दूर. रडण्याचं कारण सांगतोय पान. बाबा हिरवागार होतो, तुझ्या सानिध्यात होतो, आनंद वाटत होता. आता पिकल्यावर गळून पडलो. आता वारा आला म्हणजे मी उडून जाईल. या जन्मी तुझी माझी भेट नाही याचं वाईट वाटतं. अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तू दूर. ते पिकलं पान गळल्याचं दुःख नाही, भगवान रावचं जाणं म्हणजे हिरवगार पान गळून पडलेलं. विठ्ठल विठ्ठल. फुलाच्या बागेमध्ये माळी दादा आला बरं का पाटील. माळी दादा आणि ते फुलं तोडू लागला. फुलं एक कळी दुसऱ्या कळीला सांगू लागली, माली आवत देखे कलिया करे पुकार. कळी म्हणाली, बघ तो माळी दादा फुलं तोडतोय. ती कळी म्हणाली, तोडू दे ना, तुझं माझं काय नुकसान आहे. आज नाही ग, पण उद्या आपलं सगळे कळ्यांचं रूपांतर फुलात होणार आहे आणि परवाच्या दिवशी माळी आपलं असंच मुंडकं तोडणार आहे. हे आपल्याकरता सांगतो. माली आवत देखे कलिया करी पुकार, फुली फुली चुन लिए कल है हमारी बार. एक पहा तसा एकाची दहन, एक पहा तसा एकाची दहन, एक पहा तसा एकाची दहन. सावध त्या गुन्हेगारे न व्हा, सावध त्या गुन्हेगारे न व्हा, सावध त्या गुन्हेगारे न व्हा. समजू शकतो मी, समजलो काय ते. नसते पाडते. एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारे न व्हा. कितीतरी प्रेत यात्रा आपण एकमेकाच्या पाहिलेल्या
पण असं वाटत नाही की आपली अशीच अंतयात्रा एक दिवस निघेल म्हणून. आता मोठे मोठे महाराजही गेले पाटील. इंगळे बाबासारखे फार मोठी पोकळी निर्माण झाली. मुसलमान समाजाचा महात्मा कीर्तन करता करता गेला. अरे काय म्हणतोय. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जाण विष्णू यातायाती धर्म नाही विष्णुदासा. ज्याच्या करता जन्म जन्ममुनी जतन कराही अंती राम कही आवत नाही. जन्मच्या जन्म ऋषीमुनी घालवतात तरी मरायच्या वेळेला मुखाला नाम येत नाही. मुसलमान समाजाच्या महात्म्यानं कीर्तन करता करता देह सोडला. पण लक्षात मोठे मोठे गेले. भगवंताची कृपा आपण सगळे राहिलो. 1.5-2 वर्षाचा काळ गेला रमेश पाटील. आता आपण सगळे राहिलो ना. कोरोनापासून काय शिकायचं एवढंच की आज या जन्मी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा. एक दिवस जगाचा निरोप घ्या. काही घेऊन जायचं नाही. विठ्ठल याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. याचं कारण सांगतो. पिरिलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर. पहिली रचना प्रारब्धाची आहे आणि मग रचना शरीराची आहे. तुमच्या भाषेत पहिले रूळ टाकले मग रेलगाडी धावली. आधी रेलगाडी नंतर रूळ नाही. जुने लोक सांगतात जेसीबी नव्हता महाराज तेव्हा. मग गोऱ्या साहेबाचं राज्य होतं. ते काळे काळे लोक रेड्यावर माती गाढवावर मातीन तो भराव टाकला. नंतर खडी ती दाबली त्याच्यावर रूळ टाकले आणि मग एक दिवस गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि कोळशाचं इंजिन भग 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 करीत लोणावळ्याला गेलं. मी असं विचारतो ड्रायव्हर खूप चांगला आहे. त्यानं ठरवलं की एवढं वळण घेतल्यापेक्षा आपण रेलगाडी खोपोलीतून नेऊ. त्याच्या बापान जाईल का आता. का आता ड्रायव्हरच्या ताब्यात नाही इंजिन रुळ्याच्या अधीन आहे. तसं प्रारब्धाची रचना आधी आहे नंतर देहाची आहे. आम्ही जरी सुख दुःख भोगण्याची इच्छा केली नाही. ड्रायव्हरनी जरी वळण चुकवण्याचा प्रयत्न केला तरी आता वळण चुकत नाही कारण गाडी रुळ्याच्या अधीन. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी ते चुकत नाही का. शरीर प्रारब्धाच्या अधीन. देहतम आहे प्रारब्धाधीन. देहतम आहे प्रारब्धाधीन. देहतम आहे प्रारब्धाधीन. देहतम आहे प्रारब्धाधीन. हो तव आहे प्रारब्धाधीन. म्हणून जे जे प्रारब्धात आहे ते कोणीही बदल करू शकत नाही. जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीता माई. कर्म रेखा बड़ी दुस्तर है तिल घटे नाराई. जरा विचार करा जिथं रामचंद्राला नाही चुकलं तर तिथे काय पाडा मानवाचा. प्रत्येकाला हे भोगावं लागणार आहे ज्याचं जसं. काही काही माणसं म्हणतात तुम्ही एवढं भजन करता राव मग तुमच्या जीवनात एवढं दुःख का. आणि आम्ही कधी भजन करीत नाही. सप्ताला वर्गणी नाही.
होत असला तर सप्ताह होऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, एकही दिवस शुद्धीवर नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे कोण म्हणतंय तुम्हाला देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्धात बदल करता येतो? देवाचं भजन कशाला? मी असं विचारतो, कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नज़ारे हैं, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है। तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसलं दिवसभरनं पाण्याकडे बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे भजन कशाला? रात्रंदिवस देव त्यांच्या सोबत आहे. तरी कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगीति नष्टचर्यसी, ते भोगीति नष्टचर्यसी, ते भोगीति नष्टचर्यसी, ते भोगीति नष्टचर्यसी. साह्य केलिया हरिहरासी, साह्य केलिया हरिहरासी, साह्य केलिया हरिहरासी, साह्य केलिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, 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 ऐसी प्रारब्धाची ठेव. कृष्ण साहे मानवाचे, ते भोगीति नष्टचर्यसी, ते भोगीति नष्टचर्यसी. साह्य केलिया हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना, साह्य केलिया हरिहरासी, प्रारब्ध कोणासी सुटेना. भजनच काय? ज्याचं भजन करतोय आपण तो भगवान रात्रंदिवस त्यांच्या सोबत आहे. कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगीति नष्टचर्यसी, साह्य केलिया हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. हा अभंग नामदेवाचा आहे, त्याच्यात नाही सापडत. हा ना, नाही तर पान तुकोबारायच्या गात्यात. पण मी म्हणतो कविता म्हटल्यापेक्षा अभंग बरे नाही का? ऐसी आता बरं पूर्ण म्हणूनच दाखवतो, जाऊ द्या, नीट आहे का आता, होऊन जाऊ द्या. कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगीति नष्टचर्यसी, साह्य केलिया हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्ये सर्व सांडेला ठाव प्रारब्धे. कामबुद्धीचे सुख अति मानती ते मूर्ख, चंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख प्रारब्धे. शरीर संचिता अधीन धर्मराजा हिंडे वनवन, कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन प्रारब्धे. हरिचंद्र तारा मती घोर वनांतर भोगिती, नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे. कर्मरेखा टळेना, बाण लागला जगजीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगना, हे नारायणा प्रारब्धे. पतिव्रता सुशिय दमयंती पाय पोळे, ऐसे अनिवार कपाळ भोगी दुष्काय प्रारब्धे. फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध वडवले, जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे. ऐसे अनिवार जन्मांतरे राज्ये सांडिले रघुवीरे, सवे मिळवणी वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे. संचिता अधीन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र, रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. एवढा आहे ते, याच्या अर्थ 2-4 कीर्तन होईल. विठ्ठल नामा म्हणे कर्मरेखा, देवादिका चुकेना. माणसाला कशी चुकल? माणसाला नाही मधुबुवा, दगडाला, लोखंडाला, मातीच्या भांड्याला. आता प्रारब्धावर कार्यक्रम होईल सगळ्या, आहे ना, मान्य करावं लागेल तुम्हाला. फुलाला, एकाच बागेतली फुलं
पण उत्तम प्रारब्धवाले देवाच्या डोक्यावर जातात, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात येतात आणि कनिष्ठ प्रारब्धवाले प्रेतावर. एकाच बागेतले आहे, लक्षात घ्या. एकाच बाग, एकाच कुंभार बाबाच्या कारखान्यातून तयार झालेली मातीची भांडी, एक स्वयंपाकासाठी चुलीवर मध्यम प्रारब्ध, एक लोण्याचा गोळा ठेवला शिक्क्यावर ते उत्तम प्रारब्ध, एक म्हाताऱ्याला उठता येत नाही कॉटवर. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. रमेश पाटील, एका माईच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ, पण प्रारब्ध सारखं नाही. एक भाऊ मंत्रालयात एसीच्या रूममध्ये नुसता फाईलवर सह्या करतो आणि एक दादरच्या स्टेशनवर हमाली करतो, एकाच माईच्या पोटी. हे मानावंच लागेल तुम्हाला. एकही गुरु से विद्या पडे थे. आताही माणसं म्हणतात ना, तुम्हाला काही माहिती आहे का महाराज? काय शरदचंद्रजी पवार साहेबनं मी एकाच वर्गात शिकलो. चांगली बहादुरी केली, पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे. तू कोयते घेऊ घेऊ उसच तोडला पाहिजे का? यालाच म्हणतात प्रारब्ध. एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. एका गुरुचे विद्यार्थी कृष्ण सुदामा, पण एक द्वारकेचा राजा झाला आणि एक जन्मभर दारोदार पीठ मागत होता. म्हणून कर्मरेखान देवा दिका चुकेना. कितीही प्रयत्न करा त्याच्यात बदल होऊ शकत नाही. लोखंडाला 1 फूट लांबीचं लोखंड मधू महाराज मधून तोडलं. 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला. काय झालं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. हे तर मान्य आहे तुम्हाला. चिमटा जन्मभर निखारे उचलतो, चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच. फक्त रामचंद्र पाटील आपला चमचा इथंच राहू द्या, पण चमच्याची मजा असते. पूर्वी चमचे नव्हते, खरंच नव्हते. पूर्वीचे माणसं हाताने जेवायचे. आता आंघोळ झाली आणि कांदा पोहे आले का बसीत चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं, त्यालाच म्हणतात चमचा. जो दोनच्या मध्ये घुसतो त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं, त्याला चमचा म्हणतात. चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में और चमचा खाता खीर. हे लोखंडाला प्रारब्ध आहे. मातीच्या भांड्याला, फुलाला, एवढंच नाही दगडाला सुद्धा. मी पटवून देईन आपणाला. 5 फूट लांबीचा दगड खाणीतून काढला, त्याचे मधून तोडून 2 तुकडे केले. 2.5 फूट. आधी एकच होता, पण 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती घडवली आणि उरलेला 2.5 फूट पायरीला लावला. काय झालं? ज्याची मूर्ती घडवली तिथं माणसं डोकं टेकवतात आणि ज्याची पायरी केली तिथे लाता ठेवतात. बोला. पाषाण देवा पाषाण पाय, तोही दगडच आहे, पण एकाची पायरी केली, एकाची मूर्ती केली. प्रमाण म्हटलं महाराजांनी, बरोबर, योग्य. पाषाण देव पाषाण पायरीन पूजा, एकावरी पाय ठेवी. जे सहन करतं ना त्याचा देव होतो. एक थोडंसं लक्ष द्या माझ्याकडे. जो पत्थर, आलं लक्षात? जो पत्थर चोट खाके फूट गया वो कंकर हो गया, और जो पत्थर चोट सह गया वो शंकर बन गया. विठ्ठल हे दगडाला
पितळाला प्रारब्ध आहे, लोखंडाला प्रारब्ध आहे, मातीच्या भांड्याला आहे, फुलांना आहे, प्रेताला सुद्धा. प्रेताला एक प्रेत पाटील येड्या बाबळीजवळ रोडच्या काठाला कुत्रे भोवताल बसून पोलीस पंचनाम्याला 3 दिवस बेवारस. हे प्रारब्ध. आणि एक प्रेत जसा नवरदेव सजवला म्हणाल कोणी आणि लाखो माणसं प्रेत यात्रेला. हे प्रारब्ध. किसी की लाश पर फूलों की लड़ी है तो किसी की लाश बिगर कफन की पडी है. म्हणून जिथं प्रेताला सोडलं नाही तर जिवंत माणसाला कसं. याचे आहे बरोबर आहे, बरोबर करतो मी, काळजी करू नका. 3 हे कर्माचे 3 विभाग आहे. एक प्रारब्ध, एक क्रियमान आणि एक संचित. हे कर्माचे 3 प्रकार आहे. अगदी सुटसुटीत सांगतो. सध्या जे भोगतोय ना आपण हे प्रारब्ध आहे. साठवलेलं आहे ना हे संचित आहे. आता चालू आहे हे क्रियमान आहे. हे नसल पटत तर शेतातलं पीक शेतकऱ्याला कळलं असं, हे क्रियमान. कणगीत साठवलं ते संचित आणि गिरणीवर दळायला नेलं ते प्रारब्ध. मग होतं काय, काही काही माणसं जेवण आपल्या घरी करतात आणि तंबाखू खायला दुसऱ्याच्या घरी जातात. सवय असतात काहींची. बरं संतोष बुवा, तंबाखू खाता खाता त्याच्या ताटाकडे पाहतं ते काय खातं म्हणून. आणि मग दुसऱ्या दिवशी पालेगावात चर्चा का त्याच्या शेतामध्ये अख्खं ज्वारीचं पीक आहे राव, तरी रोज चपात्या खातं. आणि माझ्या शेतात अख्खा गहू आहे तरी रोज भाकरी. तो चपात्या खातो तुला कसं माहित? मी त्याचा तंबाखू खातो ना म्हणून. हे बघ, चालू जेवण आहे ते आताच्या पिकावर नाही. आता भात शेतामध्ये आहे तो खाऊन आला का तुम्ही? गेले वर्षी पिकला होता तो कणगीत भरून ठेवला आणि त्याचं जेवण करून तुम्ही आज आला.